मालती, तू बोलायच्या आधी मी काय सांगतो ते ऐक. मी लग्नाला येणार नाही असं सांगून सुद्धा मी इथं आलेलो आहे ते एका अटीवर, आणि ती अट मी दीपूला सांगितलेली आहे. अट? कोणती अट? तू तुझ्या केलेल्या चुकीचं समर्थन तू तुझी आईची बाजू मांडून केलं असलंस तरी ती माझ्या तत्वांशी प्रतारणा आहे. चोरी ही चोरीच असते मालती. भले हेतू कितीही उदात्त असला तरी. काय तू केलेल्या चुकीच्या मागे तुझी ममता होती ना, मग त्या ममतेला शिक्षा दिली तर ती आयुष्यभर लक्षात राहील, आणि परत तशी कृती तुझ्या हातून होणार नाही. म्हणजे मालती, मुलीचं कन्यादान हे कुठल्याही आईवडिलांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण असतो. ममतेनं वाढवलेल्या आपल्या मुलीची जबाबदारी जावयाकडे देणं याचा हृदय क्षण, त्याग, दुःख, इति कर्तव्यता आणि ममता या भावनांनी भरलेला प्रसंग. आणि तुझी ही शिक्षा आहे की या ममतेच्या भावुक प्रसंगात तू माझ्याबरोबर नसशील. तत्वांची पायमल्ली करून तू माझ्याबरोबर कन्यादान करायचा हक्क गमावलायस मालती. ताई, तुझा जरा फोन बंद ठेवशील का? तुला कन्यादानापासून लांब ठेवायची शिक्षा देऊन मी मुलींसमोर एक उदाहरण ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या मुली भविष्यामध्ये आपल्या तत्वांपासून आणि आपल्या संस्कारांपासून दूर जाणार नाहीत. एक मिनिट. माझ्या शिक्षेचा संबंध माझ्यापर्यंतच ठेवा. माझ्या मुलींचे संस्कार इतके खोलवर रुजलेले आहेत ना की त्यांना अशा उदाहरणांची गरज नाही. त्या संस्कारांवर खंबीर आहेत. तसं नसतं ना तर स्नेहलता ताईंच्या चमत्कारिक वागण्याला विसरून आणि नयनरावांच्या प्रेमाला मान देऊन माझी शलाका लग्नाला उभीच राहिली नसती. सासरच्या लोकांना एवढा मान दिला नसता. संस्कार नसते ना तर दीपूने पहिल्याच दिवशी नोकरी सोडली असती. आणि सानिका, ती तर आपल्या आवडत्या मुलाचा हात धरून कधीच पळून गेली असती. तुमच्या परवानगीची गरज न बाळगता. पण तसं झालं नाही. म्हणून म्हणते, जी शिक्षा आहे ना ती मला द्या. माझ्या मुलींच्या संस्कारांशी त्याचा संबंध जोडू नका. माझी चूक मला मान्यच आहे, आणि त्यासाठी तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती मंजूर आहे मला. तुम्हाला माझ्याशिवाय कन्यादान करायचंय ना? ठीक आहे. तुम्ही कनवटीला जी सुपारी बांधून बसाल ना ती मी आणून देईन तुम्हाला.
एक मिनिट शलकाजी, ऐका ना, आपल्याला शाळेत असताना शिकवलं होतं बघा, ते बखारी कसं दाखवायचं आपण, दाखवा ना करून. करेक्ट. दादा खाली उतर, फोटो घे. मॅडम, मी ते मला तुम्हाला. हा बोला इंद्राजी, बोला. मी आता काही बोलणार नाही, फक्त ऐकणार. बोला. हेच की मी तुम्ही आपण दोघे. मी, तुम्ही, आपण दोघे, व्याकरण करेक्ट आहे, धडा वाचा. बोला. ते फोटोग्राफ, आपण दोघे फोटो काढूया का सोबत? फोटो. अभिनंदन नयनराव, बँकेचा ड्यू जवळ आलाय, लक्षात असू द्या. अभिनंदन नयनराव. या. अभिनंदन. शलाकाताईंना जर थोडाही त्रास झाला ना, तर 1 मिनिटात खिमा करेन मी तुझा. तुमची ओळख आहे का? अरे ओळख, आमची फार जुनी ओळख आहे. मी आलो हा, जरा जाऊन. या. फोटो. अभिनंदन. थँक्यू. फोटो. इंद्रा, बँक वाल्याला तुझ्या मनातलं सांगून टाक ना. कधी सांगणार आहेस, सांग. मम्मा, हे वसुलीवाले एजंट माझ्या लग्नात काय करतायत? अरे हो ना, मीही तोच विचार करते. हे दोघं इथं कसे? उच्छाद मांडलाय रे. काही करावं म्हटलं तर दत्त म्हणून हजर असतात. खरं तर ना, मी खूप विचार केला होता. लग्नात खूप मानपान करून घ्यायचा, खूप हौस करून घ्यायची. देशपांड्यांच्या खिशाला चांगली चपराक बसेल असं काहीतरी करायचं. पण कुठलं काय, हा गुंड इंद्रा आला आणि सगळं बोंबललं.
गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मद द सा सा दे परे रे म प ग मद द सा सा दे परे रे म प ग नि सारे ग प द म प ग रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा दीपू, अगं सानू कुठे? मला तिच्याबरोबर फोटो काढायचा आहे. बघते मी. मॅडम ऐका ना. हा बोला ना. मॅडम तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो. हा बोल. हा इंद्राजी बोला. हेच मॅडम. ऐका तर मॅडम. मॅडम हॉटेल अजंठा कुठे? MG रोड. मला. ओके. किती वेळ घालवताय? बोलून मोकळे व्हा. मॅडम मी काय बोलणार आहे हे माहीतच आहे ना तुम्हाला. मला ऐकायचं. मॅडम मी सॉरी आईचा फोन आहे. एक मिनिट. दीपू हे काय चाललंय तुझं? हा काय होतंय तुला? ताई हॅलो. हा आई बोल ना. इंद्रा. इंद्रा. आई बोल. गुंड आले होते आपल्या घरी. काय? गुंड? का? त्यांनी सगळं तोडफोड केली आणि धमकी देऊन गेलेत ते. कार्तिकने कोणाचं तरी 2 लाख रुपये बुडवले तर. हो असंच म्हणाले ते. आणि कार्तिक
कार्तिक इथेच कुठेतरी लपून बसला असंही म्हणाले. म्हणजे इंद्रा, तो तो आपल्याला काय म्हणाला? त्याला कॉन्फरन्स साठी हैदराबादला जायचंय, हो ना? हा मग नाही कार्तिक, तो खोटं बोललाय आपल्याशी. तो इथेच कुठेतरी लपून बसलाय. काय? तू इंद्रा तसा आहेस तसा प्लीज निघून ये ना. मला खूप भीती वाटते. आई तू काळजी नको करूस. सत्तू काय आलं इंद्रा? सत्तू चल. ऐक ना, अरे काय झालं सांग तर. ताई, देशपांडेची सानिका मग अशी चोरासारखी काय पळतीये? अगं पळून मिळून गेली की काय? मुलगी फरार आणि आता इंद्राचा धाक पण नाही. आता राडा घालायला मैदान मोकळं. आई, इंद्रा, गुंड आले होते आपल्या घरात पैसे मागायला आणि धमकी पण देऊन गेले. अख्ख्या आयुष्यात तुझ्या बाबांनी जो मान सन्मान मिळवलाय ना, तो एका क्षणात हातीत मिळाला. आई तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, पण आई माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. हे सगळं नुकसान या वस्तू हे सगळं क्षुल्लक आहे. आई तुला काही झालं नाहीये ना? नाही, ते मी बघून घेईन आई. तू चल, आज चल. सत्तू, काय खबर? ती गुंडपोरं चिखलवाडीतल्या बागेत सिगरेट पीत उभी आहे इंद्रा. आणि कार्तिक? तो हॉटेल अजंतामध्ये थांबलाय असं कळलं. इंद्रा, त्या पोरांना उचलायचं काय? ते करूच, पण आधी या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जायला हवं. आणि ते मूळ म्हणजे कार्तिक.